2 मार्च 1943 ही फक्त एक तारीख नाही, हा दिवस आहे रक्ताने लिहिलेल्या इतिहासाचा. नंदुरबार जिल्ह्यातल्या रावलापाणी गावात जिथे आदिवासींच्या संघर्षावर गोळ्या झाडल्या गेल्या. अधिकृत नोंदी सांगतात 15 जण ठार झाले, पण गावातले वारसदार आणि रामदास बाबांच्या पुढच्या पिढ्या सांगतात 100पेक्षा जास्त लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. हा केवळ आकड्यांचा फरक नाही, तर सत्य आणि इतिहासातील अंतर आहे. 2 मार्च 1943ला त्या ठिकाणी गोळीबार झालेला होता. ब्रिटिशांनी गोळीबार केला होता आणि दरवर्षाला आम्ही त्या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा 2 मार्च ला होत असतो. त्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. हे हे जी घटना झाली 2 मार्च 1943ला आरतीवरती बंदी आली होती. रामदास महाराज यांना हद्दपारीची शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावली होती आणि आरती या ठिकाणी आरती करायची नाही अशी आरतीवरती बंदी होती. कारण या आरतीमध्ये हजारो लाखो लोक त्या आरतीमध्ये सामील व्हायला यायचे आणि रामनाथजी बाबा सर्व लोकांना आरतीमध्ये सामील करून देशभक्तीची भावना शिकवत होते. व्यसनमुक्ती करून देशभक्तीची भावना ही शिकवत होते आणि बाबांबरोबर असं 1-2 नाही तर हजारो लोक बाबांबरोबर त्या मध्य प्रदेशमध्ये बाबांना गोळीबार म्हणजे बाबांना हद्दपारी झाली. बघा आपण कशाला एवढे वर्ष आपण बाबांबरोबर राहिलो आणि एकट्यानं कसं काय बाबांना जाऊ देणार, म्हणून सर्व समाज हा बाबांबरोबर गेलेला होता. 1943ला 2 मार्चच्या दिवशी म्हणजे त्याच्या आदले 8-10 दिवसा अगोदर त्या ठिकाणाहून बाबा परत निघाले पायी आणि हजारो लोकांना घेऊन आले आणि या ठिकाणी 2 मार्चला त्या ठिकाणी मुक्काम होता रावलापाणीला आपल्या अक्राणी जवळ. आणि त्या ठिकाणी मुक्काम असताना जो काय कॅप्टन ड्युमेल होता त्यांना हे सर्व माहिती पडलं. बाबांनी जे काय आपण 2 वर्षाची शिक्षा दिली होती त्यांनी बाबांनी ती शिक्षा मोडीस काढली आणि या ठिकाणी बाबा परत आलेले आणि म्हणून तो सर्व सैन्यांना घेऊन गेला तिथं आणि रात्री सर्व लोकांना पहाटे सर्व पहाडावरती सर्व रात्री सैन्य पोहोचवलं आणि पहाटे त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्या ठिकाणी एवढा गोळीबार झाला त्या ठिकाणी तर खूप लोक शहीद झाले. जरी शासनाचा आकडा हा 14चा आहे पण 14 लोक नव्हते. त्या ठिकाणी जे माजी आमदार होते ते तसं सांगायचे की या ठिकाणी 14चा जो आकडा दिला त्याने या ठिकाणी 15 दिवसापर्यंत गिधाडांचे राज्य होतं म्हणे. एवढे लोक शहीद झालेले होते. ज्यांची ओळख पटली त्यांना या तळोद्याला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आले आणि बाकीच्या तर ओळख न पटलेली सर्व तिथंच पडलेले होते. अशी परिस्थिती ही त्यावेळेला घडलेली होती. स्थानिकांच्या मते त्या दिवशी लोक एकत्र जमले होते. आंदोलन होतं, आवाज उठत होता आणि अचानक गोळीबार सुरू झाला. निशस्त्र आदिवासींवर बंदुका रोखल्या गेल्या. गावाच्या स्मरणात आजही त्या दिवसाची दहशत जिवंत आहे. घटनेनंतर भीतीचं सावट पसरलं. मृतांची अचूक संख्या कुणी मोजली नाही असं सांगितलं जातं. अनेक दिवस गाव दहशतीत जगत होतं. हा फक्त गोळीबार नव्हता, तर आदिवासींचा स्वाभिमान दडपण्याचा प्रयत्न होता. दरवर्षी 2 मार्चला इथे शहीद दिवस पाळला जातो. कानाकोपऱ्यातून लोक येतात, श्रद्धांजली वाहतात. पण अधिकृत इतिहासात या घटनेची ठळक नोंद आजही नाही, ही खंत इथल्या लोकांच्या मनात आहे. 2 मार्च 1943ला जो गोळीबार झाला तो हाच पॉइंट आहे आणि या ठिकाणी सतीपती आरती पूजक समाज मोरवड येथील आणि तिथले जे भक्तगण होते त्यांच्याबरोबर इथे चले जाव चळवळीसाठी एकत्रित होत असताना इंग्रजांनी गोळीबार केला. या ठिकाणी 100च्या वरती लोक हुतात्मा झालेले आहेत आणि प्रत्यक्षदर्शी लोक सांगतात की इथे 2 मार्च 1943ला जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये इतकी प्रेतांची संख्या होती की या नदीने रक्तारलेल्या पाण्याची नदी वाहत होती. एवढा मोठा जसा जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्याचप्रमाणे त्याचाच पुनरावृत्ती ही रावलापाणी या ठिकाणी झालेली आहे. इथे 100च्या वरती लोक हुतात्मा झालेले आहे. इथून जो हा आपण जो डोंगर बघतो आहे या डोंगरच्या पूर्ण वरून लोकांना सकाळी 7-8 वाजेच्या सुमारास इंग्रजांनी 2 मार्च 1943ला वरून घेराव करून या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी लोकांवर
गोळीबार झाला. इतिहासात नोंदणी होण्यासाठी जे आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास असतो, दिल्लीला अनुसूचित जनजाती आयोग यांच्याकडे हे आपण त्याचा पाठपुरावा पोहोचवलेला आहे. आणि इथले जे आमदार साहेब आहेत, राजेश पाडवे साहेब, यांनी स्वतंत्र एक पत्र देऊनही त्यांना वीरांच्या यादीमध्ये इथला जो इतिहास आहे तो नोंदवावा याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. अनुसूचित जनजाती आयोगाकडे या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. मागणी एकच आहे, रावला पाणीच्या घटनेला अधिकृत इतिहासात स्थान मिळावं. कारण हा प्रश्न फक्त भूतकाळाचा नाही तर न्यायाचा आहे. जर देशाला काही घटनांची आठवण जपली जाते तर रावला पाणी का विसरलं जावं? 2 मार्च 1943 ही तारीख फक्त गावापुरती मर्यादित राहू नये. इतिहासानेही या रक्ताच्या पानाची दखल घ्यावी हीच अपेक्षा आहे.